नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. काल राज्यात निवडणूक पार पडली. मतदार राजाने मतदानाचा हक्क गाजवला. पण या वेळच्या निवडणुकांसाठी राजकारणाने अगदी खालची पातळी गाठली. अनेक ठिकाणी गैरप्रकार होताना आढळले. त्यातल्या त्यात सगळ्यात मोठा राडा झाला तो उपराजधानी नागपुरात. ईव्हीएम मशीन ही प्रत्येकच निवडणुकीत वादाचा मुद्दा ठरत आली आहे आणि याही निवडणुकीत मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मुळेच जागोजागी गैरप्रकार होताना दिसले. काल 20 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या वेळी मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रात झोनल अधिकारी मतदान केंद्रातून नियमबाह्य पद्धतीने ईव्हीएम दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात आहेत असा काही जणांना संशय आला. या संशयातून जमावानं निवडणूक कामासाठी लावण्यात आलेल्या 2 टवेरा कारवर हल्ला करत वाहनांची जबर तोडफोड केली आहे. या जमावामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते होते असा भाजपकडून आरोप करण्यात आलाय. मध्य नागपुरातील किल्ला परिसरात संध्याकाळी 7:30 वाजताच्या सुमारास राडा झाला. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किल्ला परिसरातील एका मतदान केंद्राच्या आवारातून एक टवेरा गाडी बाहेर पडली. त्यामध्ये निवडणूक प्रक्रियेतील झोनल अधिकारी काही ईव्हीएम घेऊन जात असतानाचा जमावाला दिसले. मतदान केंद्रातून ईव्हीएम स्ट्रॉंग रूम मध्ये जमा करण्यासाठी प्रक्रिया असते. मात्र या प्रक्रियेचं उल्लंघन होत असल्याचा जमावाला संशय आला. या संशयातून काही लोकांनी टवेरा कारचा पाठलाग केला. काही अंतरावर ती टवेरा थांबवून जमावानं जबर तोडफोड केली. या गोंधळानंतर मोठ्या संख्येने भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्ते कोतवाली पोलीस स्टेशनच्या समोर जमा झाले. त्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी टवेरा कारवर नाही तर त्यातील ईव्हीएमवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. नागपूरचे सहपोलीस आयुक्त निसार तांबोळी म्हणाले, मतदानानंतर अधिकारी झेरॉक्स सेंटर गेले होते, मात्र ते ईव्हीएम मशीन घेऊन गेले आहेत असा गैरसमज पसरला. त्यांच्याकडे अतिरिक्त ईव्हीएम मशीन होते. अधिकाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर बाचाबाची झाली. अधिकारी आणि मूळ ईव्हीएम मशीन सुरक्षित आहे. दोन्ही बाजूच्या जवानांमध्ये बाचाबाची आणि हाणामारी झाली. अतिरिक्त ईव्हीएम मशीन देखील सुरक्षित आहे. तक्रारीनंतर कायदेशीर कारवाई करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली. दुसरा प्रकार अमरावती शहरात बडनेरा मतदारसंघात येणाऱ्या गोपालनगर येथील भारतरत्न राजीव गांधी विद्यालय या मतदान केंद्रावर घडला. निवडणूक प्रक्रिया आटोपल्यानंतर मतदान केंद्रावरील ईव्हीएम चक्क दुचाकीवरून कर्मचाऱ्यांनी नेण्याचा प्रयत्न करताच परिसरातील नागरिकांनी गोंधळ घातला. या प्रकारात एका कर्मचाऱ्यानं चक्क ईव्हीएम रस्त्यावरच पाडली. यामुळे गोंधळ वाढला. काही क्षणातच ईव्हीएम दुचाकीवरून नेल्या जात असल्याच्या अनेक अफवा पसरल्या. या संपूर्ण प्रकारानंतर निवडणुकीतील उमेदवार मतदान केंद्रावर धावून आले. यानंतर प्रचंड राडा झाला. सायंकाळी 7:30 वाजल्यापासून सुरू असणारा हा गोंधळ रात्री 11 वाजता शांत झाला आणि त्यानंतर मतदान केंद्रावरील ईव्हीएम या पोलीस संरक्षणात नेण्यात आल्या. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र मतदान सुरू असताना एक वेगळाच प्रकार भद्रावती येथे घडला. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेल्या एका महिलेने थेट ईव्हीएम मशीनच जमिनीवर आपटलं. यानंतर महिलेने ईव्हीएम हटाव देश बचाव अशी घोषणाबाजी केली. यानंतर एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमोल कचरे यांनी दिली आहे. काही ठिकाणी ईव्हीएम वरून राडे तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये रोष दिसून आला. काही ठिकाणी उमेदवारांचे कार्यालय सील करण्यात आले. अशा प्रकारे मतदानाचा दिवस खूपच तणावाचा राहिला. ज्यामुळे ही निवडणूक किती रुद्र झाली आहे याचा अंदाज आता आलाच आहे. म्हणजेच ही निवडणूक आता पूर्णपणे जनतेची झाली आहे, ज्याचा प्रत्यय 23 तारखेला नक्कीच येईल. कारण आता उमेदवारांचे व कार्यकर्त्यांचे असे रूप पाहून जनता जो निर्णय घेईल त्यावरच आता राज्याचे भविष्य अवलंबून असणार आहे. आता बघूया निकालात काय निघतंय आणि कोणाचं भाग्य उजळतंय. तोपर्यंत तुम्ही बघत राहा देशोन्नती. नमस्कार.